मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. पुण्याजवळच्या पुरंदर इथं एक इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे. आता एअरपोर्ट होणार म्हटल्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये जाणार. त्यामुळे इथले जे शेतकरी आहे, ज्या 7 गावांमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहे, हे शेतकरी काल रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर का उतरले? अजून तर अधिग्रहणाची प्रोसेस सुद्धा सुरू झालेली नाही आहे. तर अधिग्रहणाची प्रोसेस सुरू करायच्या आधी जे सर्वेक्षण होतं, ते सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येत होतं. त्या गावांमध्ये ड्रोनच्या गिरट्या दिसायला लागल्या लोकांना, शेतकऱ्यांना. आणि मग नंतर गावामध्ये एक अशी चर्चा झाली. लोकांना असं वाटायला लागलं की हे जे आहेत, हे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करतायत. कुठून केवढी जमीन घेता येईल यासाठी. आणि त्यामुळे हे जे काही ड्रोन फिरत होते, त्या ड्रोनला लोकांनी, शेतकऱ्यांनी जे आहे ते विरोध केलाय. खालून काहीतरी फेकून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय त्या ठिकाणी जे अधिकारी येत होते, त्या अधिकाऱ्यांच्या गाड्या लोकांनी अडवल्या, बैल आपल्या रस्त्यावर ठेवले. आणि अशा प्रकारे काल परवा पुरंदर इथं खूप मोठे आंदोलन झालं. हे आंदोलन होत असताना या आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी ऑब्व्हियसली आपलं बळ वापरलं. जे की इतक्यात होत आहे. जेव्हाही असे आंदोलनं होतात, आंदोलनाच्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर एका लिमिटपेक्षा जास्त करू नये. म्हणजे बळाचा वापर फक्त इतकाच असावा की पोलीस इथे हजर असावे, कुठलीही अनर्थ होऊ नये, काहीतरी चुकीचं घडू नये म्हणून पोलिसांनी हजर असायला पाहिजे. पण या ठिकाणी पोलीस फक्त हजर नव्हते, तर ते लाठीचार्ज करत होते. आणि हे पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. हे खूप भयंकर आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला इथं पहिल्यांदा बघा, हा जो काय आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, एक मिनिट, व्हिडिओ का नाही दिसत आहे? हा जो तुम्हाला व्हिडिओ इथे दिसत असेल, इथे पोलीस दिसत आहे आणि इथे जे एका महिलेच्या जवळ काही महिला एकत्र आलेल्या आहेत. ती बेशुद्ध पडली, तर वरून इतकं ऊन आहे, पाणी नसेल भेटलं, त्याच्यामध्ये आपली जमीन, जी की तुटपुंजी जी काही जमीन आहे, ती गेल्याच्या नंतर जगायचं कशाच्या बेसिसवर, कशाच्या बळावर जगायचं म्हणून हे लोक आंदोलन करत होते. आणि या शेतकऱ्यांवर हे जे काही पोलीस आहेत तिथे तुम्हाला दिसत आहेत, यांनी लाठीचार्ज केला. आणि शेवटी आता ती बाई मरायला लागल्याच्या नंतर पाणी पाणी करायला लागले. हे पोलीस म्हणतात पाणी आणा कोणीतरी, पाणी आणा कोणीतरी. हे इतकं भयंकर आहे. अशा प्रकारे पोलिसांना कोणी अधिकार दिला? पोलिसांचं काम हे आहे की मरेपर्यंत जनतेला मारायचं? जनतेचे सेवक आहेत ते, मारक नाही आहेत. तुम्ही एक सुद्धा लाठी उगारायला नाही पाहिजे, तर तुम्ही एखाद्या महिलेला ती मरेपर्यंत मारता. गरिबांच्या जीवाची हीच किंमत आहे का? या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करा की एखादा बॉलिवूड मधला अभिनेता, स्टार असता, एखादा खूप मोठा उद्योजक असता, अदानी अंबानी सारखा, किंवा एखादा खासदार आणि आमदार असता भाजप मधला, तर काय झालं असतं? किती मोठी बातमी याची झाली असती. पण याची बातमी होताना दिसत नाही. बातम्या काय आहे दिसतात बघा तुम्ही. हे बघा, इथं बातमी दिसत आहे तुम्हाला. हा, ह्या बातम्या. पुरंदरच्या हिंसक घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शांतता. कुठली हिंसक घटना? कोणी केली आहे हिंसा ही? पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज. हा, महाराष्ट्र टाइम्सने दिलंय. पुढारी न्यूज काय आहे? पुरंदरच्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, हेही आहे. पण ह्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. याचा उल्लेख का नाहीये? का एका महिलेचा मृत्यू हा इतका हलक्यात घेता तुम्ही? गरीब आहे म्हणून ती. गरिबांच्या जीवाची हीच किंमत आहे का? आता हे तुम्हाला इथे दिसत असेल एक बातमी बघा, पुढारी न्यूजची मी तुम्हाला दाखवते. काय म्हणले बातमीमध्ये? ड्रोन सर्वेच्या भीतीने आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न पेटला. ड्रोन सर्वेच्या भीतीने मृत्यू. असा ड्रोन सर्वेच्या भीतीने मृत्यू होत असतो का? काय मुद्दा काय आहे? हा ड्रोन सर्वे होतो आहे, त्यामुळे ह्या ड्रोन सर्वे झाल्याच्या नंतर आपल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी जातील, ह्या भीतीने मृत्यू झाला असं म्हणा ना. ड्रोन सर्वेच्या भीतीने ही बातमी देण्याचा प्रकार आहे. आपली जमीन जाईल, आपलं आयुष्यभराची जी पुंजी आहे ती जाईल म्हणून तो मृत्यू झालेला आहे. इथं तुम्हाला बातमी डिटेलमध्ये तुम्हाला दिसते. काय तर पुरंदर परिसरामध्ये 4 ते 5 ड्रोन आकाशात उडत असताना लोकांनी बघितले.
परिसरामध्ये ड्रोनच्या गिरट्या सुरू झाल्याच्या नंतर विमानतळ विरोधी आंदोलनातील आंदोलक शेतकरी वामन मेमाणे यांचं हे नाव आहे, यांनी याबाबतची माहिती जी आहे ती ग्रामस्थांना दिली. सरकारचा रात्रीचा ड्रोन सर्वे सुरू आहे असे ते लोकांना सांगत होते. त्यानंतर आपली जमीन सरकार काढून घेणार या भीतीपोटी सकाळपर्यंत ते नैराश्यामध्ये गेले आणि याच मानसिक ताणातून मानसिक धक्का येतो. गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मला माझी जमीन सरकारला द्यायची नाही, मला विमानतळ नको असं म्हणतच त्यांनी आपला प्राण सोडला. या गोष्टींच्या बातम्या व्हायला पाहिजे. बातम्या कशाच्या होत आहेत तर कुठल्याही जीवाची अशी बातमी होत नाहीये. हे आता काही लोक म्हणतील मग विमानतळ व्हायला नको का? ऑलरेडी पुण्यामध्ये खूप मोठं विमानतळ आहे. हे जे काही पुरंदरमध्ये विमानतळ करण्याचा घाट घातलेला आहे हा पूर्णपणे यांच्या मित्रांना, उद्योजक असलेल्या मित्रांना फायदा होण्यासाठी आहे. कारण हे अक्वायर करणार जमीन शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार, कवडीमोल भावामध्ये आज त्या जमिनी घेतल्या जातील जरी आश्वासन दिलेले असले तरी, आणि त्या विकल्या जातील अदानीला. अदानी याच्यानंतर भविष्यामध्ये, आता ते ऑलरेडी एशियामधले टॉपर आहे श्रीमंतीच्या बाबतीत, ते जगामधले टॉपर बनतील. आता एअरपोर्ट होऊ नये का? तर एअरपोर्ट झालेलं आहे ऑलरेडी पुण्यामध्ये, त्यामुळे इथं एअरपोर्ट कशाला पाहिजे तुम्हाला अजून वेगळं? इंटरनॅशनल करायचं आहे ना, त्यालाच एक्सटेंड करा ना. याशिवाय हे जे इथले शेतकरी आहेत त्यांना काय फायदा आहे? शेतकरी म्हणतात, इथल्या महिला म्हणतात की विमानतळ झाल्याच्या नंतर आम्हाला काय करायचं? आमची पोरं बसणार, आम्ही बसणार आहे का त्या विमानामध्ये? आमचं इथं जगण्याची पुंजी इथं लागते आहे ज्या ठिकाणी. बरं, यांना नीट मोबदला मिळेल याची काहीही गॅरंटी नाही. आमची स्वतःची जमीन पाण्यामध्ये गेलेली आहे, धरणामध्ये, आम्हाला माहिती आहे. आज 7-8 वर्ष होऊन सुद्धा याचा मोबदला जो आहे तो पूर्णपणे मिळालेला नाहीये. याशिवाय ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना परत जमिनी मिळाल्या नाही. सरकार म्हणतं की तुमच्या पोरांना आम्ही नोकरी लावून देऊ. आम्हाला तर कुठे नाही नोकरी लावली ना, आमच्या गावातल्या कोणाला नोकरी लावली सरकारने की यांची जमीन धरणामध्ये गेलेली आहे म्हणून? धरणामध्ये जमीन गेली किंवा जमीन अशी झाली म्हणून कुणालाच नोकरी लागलेली नाहीये. आणि सांगत असतील की एअरपोर्टवर तुम्हाला नोकऱ्या लागणार, तर एअरपोर्टवर नोकऱ्यांना कुठल्या लागणार? मजूर. जे आता शेतीचे मालक आहेत ते मजूर बनतील, साफसफाई करणारे. कारण दुसरी कामं तर यांना येत नाही, दुसरी स्किल नाही येत ना, ते स्किल हे शिकवणार पण नाही. म्हणजे एअरपोर्टच्या आतमध्ये एसी मध्ये टापटीप कपडे घातलेले पोरं कुठून बाहेरून येणार? ते शिकलेले घेणार. आणि हे शेतकऱ्यांच्या पोरांना कुठली कामं? शेवटी शेतमजूर बनावं लागेल. हाच इतिहास राहिलेला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी सरकारने एअरपोर्टसाठी जमीन अधिग्रहित केलेल्या आणि 10-10 वर्ष झालेले आहे, तिथं काम सुद्धा झालेलं आहे. नुसत्या जमिनी ज्या आहेत त्यांच्याकडे आहेत. अशा कितीतरी बिल्डिंग, अशा कितीतरी इमारती, अशा कितीतरी जागा आहेत ज्या सरकारने अक्वायर केल्या, शेतकऱ्यांना तिथून हटवलं. मात्र त्या ठिकाणी काय झालं तर त्या ठिकाणी फारसं काही झालेलं नाहीये. अनेक ठिकाणच्या बातम्या अशा आहेत. आणि त्यामुळे हे जे शेतकरी आंदोलन करताय, बरं आंदोलन करणं हा हक्क आहे ना. याशिवाय आपला जो जमीन अधिग्रहण कायदा आहे, या कायद्यामध्ये काय दिलंय तर इथे तुम्हाला पीडीएफ दिसत असेल ह्या कायद्याची, तुम्हाला दाखवते मी. हा आहे लँड ॲक्विजिशन ऍक्ट 2013चा. या कायद्यानुसार कुठल्याही प्रकारची जमीन जर अक्वायर करायची असेल तर पहिल्यांदा तिथे ग्रामसभा घ्यायला पाहिजे, गावकऱ्यांची पहिले संमती पाहिजे, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे किती परिणाम होणार आहे, इथल्या रोजगारावर किती परिणाम होणार आहे, लोकांच्या जगण्यावर किती परिणाम होणार आहे, याचा असेसमेंट पहिले व्हायला पाहिजे आणि नंतर ती प्रोसेस होते. पण इथं कुठल्याही प्रकारची असेसमेंट झाली नाही, ग्रामसभेमधनं गावांनी ठराव करून मान्यता दिलेली नाही. तसं काहीही नसताना सर्वेक्षण नसतं करता येत. ज्या शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन आहे ते शेतकरी म्हणतात की आम्हाला सर्वेक्षण नकोय, आमच्या मालकीच्या जमिनी आहे, तुम्ही कसं काय सर्वेक्षण करताय? आमची परवानगी नाहीये, आमच्या जमिनीवर तुम्ही याची निगराणी नाही ठेवू शकत. या जमिनी सरकारच्या नाही आहेत, या शेतकऱ्यांच्या. आणि हे हा देश प्रत्येकाचा आहे. ज्याची ज्याची इथे जमीन आहे त्याचा, आणि जो नागरिक आहे त्या प्रत्येकाचा हा देश आहे. आणि तिथे बसवलेले हे जे लोक आहेत त्यांना या सगळ्या जनतेने बसवलेलं आहे. आणि शेतकरी म्हणतात की 4 महिन्या आधीपर्यंत रद्द केला होता पुरंदरला विमानतळाचा जो प्रस्ताव आहे, खूप वर्ष आधीपासूनचा होता. या शेतकऱ्यांनी असंच आंदोलन केलं होतं आणि नंतर जे आहे ते आंदोलन केल्यामुळे रद्द केलं होतं. इलेक्शनच्या आधी म्हटलं होतं की हा नाही होणार विमानतळ, स्थगिती दिलेली होती की नाही करणार आम्ही, असं कुठल्या आमचा प्लॅन नाहीये. बरोबर इलेक्शन झालं, हे लोक जिंकले की आता बरोबर यांच्या मित्रांचे आता खिसे भरायचे. हेच मित्र नंतर इलेक्शनला यांचे खिसे भरतात.
यांना मदत करतात. याच्यासाठी 4च महिन्यामध्ये यांनी जे शेतकऱ्यांना कमिटमेंट दिलेली होती ती पाळली नाहीये. ऑलरेडी शेताच्या मालाला भाव देत नाहीये, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाहीये आणि आता असल्या नसल्या त्यांच्या जमिनी ह्या अशा मनमानी पद्धतीने घेणं चाललेलं आहे. बरं ती जमीन जर का नापीक असती, कितीतरी नापीक जमिनी पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी होऊ शकतात असे प्रोजेक्ट, होऊ नये असं नाही. महाराष्ट्रामध्ये असे खूप भरकाड जमिनी आहेत, पडीक जमिनी आहेत, त्या ठिकाणी द्या ना तुम्ही प्रोजेक्ट त्यांना. करू दे इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि ज्यांना इंटरनॅशनल म्हणजे दुसऱ्या देशात फिरायला जायचं असेल किंवा अजून कशाला जायचं असेल, ते लोक प्रवास करून जातील तिथपर्यंत, त्या एअरपोर्ट पर्यंत. जरुरी नाही की पुण्याच्या एकदमच जवळ पाहिजे. तर या ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, या प्रत्येकाचा आवाज जो आहे तो इथं गृहीत धरला पाहिजे. या बातम्या बघा आणि या सगळ्या बातम्यांपैकी एकच मला असं वाटतं की इथे बातमी दिसली सामनाची. नाही, हा इथे ते दिसत नाहीये, तुम्हाला मी इमेज दाखवते. ही बघा इमेज. इथे बघा, इथे नवभारतचं आहे. इथे काय म्हणतात, पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. वरच्या बातमीमध्ये दिसते 7 गावांचा विरोध. फक्त सामना असा आहे पेपर एकमेव की ज्याने हे सांगितलं की अंबादास दानवे यांनी घेतली आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियाची भेट. मृत्यू झालेली महिला असा उल्लेख कुठल्याही बातमीच्या हेडिंगमध्ये नाही आहे. मृत्यू झालेला शेतकरी असाही उल्लेख हा बातम्यांमध्ये दिसत नाही. जर या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर तिथे बातम्यांमध्ये नावं दिसली असती, खूप मोठं कोणीतरी असतं तर. याचा अर्थ काय, हे जे आपण म्हणतो की आपल्याला संविधानाने सगळ्यांना समान मानलेलं आहे, पण आज सत्तेमधले बसलेले लोक किंवा मीडिया मधल्या लोकांना असं काही प्रत्येकाचा जीव महत्वाचा वाटत नाही का, असेही प्रश्न लोक विचारायला लागलेले आहेत. तर हे सगळं आहे, हे पण तुम्ही पाहिलं असेल की हे अशा प्रकारे लोक तिथे जमलेले होते आणि एका महिलेचा मृत्यू होणं हेही चुकीचं आहे. तुम्ही पुरंदरचे असाल, त्या भागातले असाल, काय परिस्थिती आहे तिथली कमेंट करून मला नक्की सांगा. शक्य असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींपर्यंत जे पुरंदरचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. थांबते. धन्यवाद.